तर ज्याप्रमाणे प्रसार माध्यमांवर बातम्या येत होत्या लाडक्या बहिणींसाठी, ज्याप्रमाणे प्रसार माध्यमांवर खुशखबर असल्याचं बोलल्या जात होतं, ज्याप्रमाणे अशी आशा ठेवलेली होती लाडक्या बहिणींसाठी की लाडक्या बहिणींचं वितरण हे आजच्या दिवसावर म्हणजेच अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर मिळेल, तर ही बातमी सपशेल आता खोटी ठरताना दिसत आहे. कारण आज अक्षय तृतीया आहे, आजची 19 तारीख आहे आणि रविवार सुद्धा आहे. त्यामुळे वितरणा संदर्भात म्हणजे आज कसलीही अपडेट येणं फार कठीण दिसत आहे. रविवार असल्या कारणाने आज सुट्टीचाच दिवस आहे, त्यामुळे आज वितरणा संदर्भात काही अपडेट येणं हे काही खरं वाटत नाही. या अगोदर शनिवार पासून सोमवार पासून ते शनिवार पर्यंत आपण रोज हप्त्याच्या GR ची वाट पाहत होतो. आम्ही सुद्धा आमच्या लेवलवर वरिष्ठांकडून GR संदर्भातली माहिती काढत होतो, पण कसलीही माहिती समोर येत नव्हती आणि GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. खरं पाहिलं तर अशी अपेक्षा होती की आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना वितरण होईल, मार्चच्या हप्त्याचं वितरण होईल, 1500 रुपये जमा होईल. काही प्रसार माध्यमांवर तर अशा बातम्या येत होत्या, दैनिक वर्तमानपत्र असो की युट्यूब चॅनल असो, अशा बातम्या येत होत्या की 2 हप्ते मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर एकत्रितपणे मिळेल. पण माझ्या मते मला असं वाटत होतं की 1 हप्ता मार्च महिन्याचा 1 हप्ता अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तापर्यंत जमा होईल. पण आपले सर्व अंदाज खोटे ठरलेले आहे आणि सर्व प्रसार माध्यमांवरच्या बातम्या ह्या सपशेल आता खोट्या ठरताना दिसत आहे. कारण आज अक्षय तृतीया आहे आणि कसलीही बातमी वितरणा संदर्भात आलेली नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये सध्या प्रचंड नाराजी दिसत आहे. कारण नेहमीच साठीच आता हा नियम पडलेला आहे की 1 महिना झाल्याच्या नंतर दुसरा महिना सुद्धा संपतो, त्यावेळेस हप्त्याच्या वितरणाच्या हालचालीला सुरुवात होते. तर आता मागच्या वेळेस आपण पाहिलं की फेब्रुवारीचा जो हप्ता असेल तो मार्च महिन्याच्या 31 तारखेपर्यंत सुरू होता. शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या आठवड्यात, शेवटच्या दिवसापर्यंत या हप्त्याचं वितरण सुरू होतं आणि तोच नियम इथे सुद्धा रोज प्रसार माध्यमांवर ह्याच बातम्या बोलल्या जात होत्या, ह्याच बातम्या ट्रेंड करत होत्या की लाडक्या बहिणींना जो 21वा हप्ता आहे तो अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर जमा होईल. पण लाडक्यानो, आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला कधीही या संदर्भात बोललेलो नाही. आपण स्पष्ट बोललेलो आहोत की तुमचं जे वितरण आहे ते 25 तारखेच्या जवळपास सुरू होईल. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकाल तर तुमचं वितरण हे 20 ते 25 तारखेच्या दरम्यान सुरू होईल असंच बोलल्या जात होतं आणि आपण असाच अंदाज वर्तवल्या जात होता. आणि पहिल्यांदाच आपण तुम्हाला बोललेलो होतो व्हिडिओ मार्फत की तुमचा हा हप्ता सुद्धा उशिरा येईल, या हप्त्याला सुद्धा विलंब होईल. तर आपली बातमी ही जवळपास खरी ठरताना दिसत आहे. आपण त्यानुसारच एक अंदाज पुन्हा वर्तवणार आहोत. पुन्हा तुमच्यासाठी वितरणासाठी किती दिवस लागेल या संदर्भातला अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि नक्कीच मला गॅरंटी आहे की आपला अंदाज हा जवळपास खरी ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कराल आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर कराल. तर पाहून घ्या लाडक्यानो, उद्या सोमवार आहे, सोमवार किंवा मंगळवार या 2 दिवसात हप्ते वितरणा संदर्भातला GR हा येण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर तुमचे जे वितरण आहे ते 25 तारखेच्या समोर किंवा 25 तारखेच्या जवळपास 25 ते 30 तारखेच्या दरम्यान तुमचं वितरण होणार आहे लाडक्यानो. त्यामुळे आपली बातमी मागच्या वेळेस सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर ही बातमी पाहायला मिळाली, यावेळेस सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला एक अंदाज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत आहे की या दिवशी तुमचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तर 30 एप्रिल पर्यंत तुमचे पैसे हे जमा होऊ शकतात. आणि सर्वप्रथम मी आपल्याकडून प्रयत्न करत आहो की आपल्याला कोणीकडून काही अंदाज मिळते का, काही अपडेट मिळते का लाडकी बहीण योजनेच्या वितरणा संदर्भात. सर्वप्रथम त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. GR आल्याची सुद्धा आणि वितरणाची सुद्धा सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. आणि जशी काही नवीन माहिती येईल लगेच तुम्हाला व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.